इथे ना मला मम्मीने गावावरून हरभऱ्याची भाजी दिली होती आणि ती मी भोगीलाच दिली होती तिने, मात्र तशी शिल्लक होती आणि फ्रीजमध्ये अगदी हिरवीगार पण राहिली होती. म्हटलं चला आज मस्त अशी हरभऱ्याच्या भाजीची म्हणजे हरभऱ्याच्या भाजीची भाजी बनवूया. आणि हल्ली अशा गोष्टी ज्या आहेत ते खाणे खूप अवॉइड झालेलं आहे किंवा जास्त प्रमाणात खाल्लं जात नाही. मात्र अशा गोष्टी ज्या की रानामधल्या भाजीपाला म्हणा किंवा कोणत्याही गोष्टी म्हणा, आता इकडे शहरात तर असला हरभरा वगैरे हरभऱ्याची भाजी वगैरे अजिबात भेटत नाही बरं का. मात्र माझ्या मम्मीने मला काळजीनुसार म्हणजे काळजी होऊन तिने मला घेऊन दिली होती. तिला सांगितलं होतं मी भोगीला सगळ्या भाज्या येतात ना म्हणून, तर तिने घेऊन दिलं होतं. म्हटलं चला आता करून बघूया कशी होते काय होते. फर्स्ट टाईमच मी ट्राय केले. इतक्या दिवशी खाल्ली मात्र बनवली कधी नव्हती. कारण इकडे जसं लग्न झालं तसं मुंबईला राहायला आले आणि मुंबईला शक्यतो म्हणजे हरभऱ्याची भाजी अजिबात भेटतच नाही आणि गावावरून म्हणजे हरभऱ्याची भाजी ही गोष्ट पहिल्यांदाच मम्मीने पाठवले. सुरुवातीला मी हरभऱ्याची भाजी जी आहे ती व्यवस्थित वॉश करून घेतली आणि ती तशी निवडूनच दिली जाते म्हणजे खुडली जाते. त्यानंतर मग एक लसणाचा गड्डा, जिरं व्यवस्थित ठेचून घेतलं आणि त्यामध्ये मिरच्या मिक्सरला बारीक लावून घेतल्या. आता इथं तुम्ही उकळीला जरी ठेचला ना तरी खूप छान होते. मात्र मला वेळ होता म्हणजे पोरं रडत होती आणि मग स्वयंपाक आटपायचा होता म्हणताना मग मी इथं मिक्सरलाच लावला. आणि त्यानंतर मग मस्त अशी मिरची जी आहे ती व्यवस्थित भाजून घ्यायची कढईमध्ये आणि त्यामध्ये भाजी ॲड करायची, मस्त मिक्स करून घ्यायची. ही मिक्स करायला थोडीशी अवघड जाते मात्र काहीही प्रॉब्लेम नाही. थोडासा वेळ जातो मात्र एकदम परफेक्ट अशी मिक्स करून घ्यायची. त्यानंतर वरून थोडंसं तेल सोडायचं जेणेकरून भाजी जी आहे ती व्यवस्थित मऊसूत शिजते. आणि त्यानंतर थोडंसं ताट टाकून घ्यायचं. बघू शकता भाजी अगोदर किती भरपूर होती आता केवढी झाली. आणि त्यानंतर मग व्यवस्थित अशा प्रकारे आजूबाजूला थोडंसं विस्कटून घ्यायचं म्हणजे पसरून घ्यायचं. त्यामध्ये भरपूर सारं शेंगाचं कूट घालायचं आणि शेंगाचं कूट घातल्यानंतर म्हणा किंवा कोणतीही भाजी शेंगाचं कूट घातल्यानंतर खूप टेस्टी लागते. आणि तुमच्या इकडे तुम्ही कधी म्हणजे सीजन आहे का किंवा तुम्ही हरभऱ्याची भाजी बनवून खाल्ली का आता भोगी झाल्यानंतर किंवा आता भोगीला तर सगळ्यांनीच खाल्ली असेल मात्र कुणी खाल्ली कुणी नाही मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर मग अशा प्रकारे शेंगाचं कूट घालून परत एकदा उकडून घ्यायचं. बघू शकता किती छान भाजी इथं रेडी झालेली आहे. एकच नंबर लागते खायला, शरीराला खूप छान असते. आणि कढईला लागल्याचं जे काही शेंगाचं कूट आहे ते पण व्यवस्थित अशा प्रकारे काढून घ्यायचं जेणेकरून त्यामध्ये खूप छान कस जो असतो आंबटपणा वगैरे लागलेला असतो त्यामुळे. तर बघू शकता इथं अशा प्रकारे हरभऱ्याची भाजी झालेली आहे. आणि चला मग या हरभऱ्याची भाजी खायला जाता जाता तेवढे चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू, बाय.